लायटर आणता पेटू का अर्धा तास गेलो बोलत लायटर दोन आहेत का त्या दोन वाटतं नाही तुम्ही या या का मला एक द्या बघूया नात घालीन तुझ्या आवरो सगळ्यांना काढल्यावर सर्व खाणार पुढचा बोल काय नमस्कार नमस्कार मित्रांनो, आय लव्ह यू कोकणमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। आज मित्रांनो खूप भन्नाट प्लॅनिंग केलेलं आहे। आज आम्ही जी मटक्यामध्ये पोपटी बनवतात ना, चिकन वगैरे सगळं ठेवून ती पोपटी आम्ही बनवणार आहे। मग त्याच्यासाठी आम्ही लागणारे जे साहित्य आहे, मटकी आहे, चिकन आहे, पावटे आहेत म्हणजे शेंगा, त्या शेंगा वगैरे सगळं आणले आहेत। एक वस्तू कमी पडली म्हणजे ती म्हणजे जी मटक्यामध्ये भांबुर्डी टाकतो ना आपण, भांबुर्डी एक पाला असतो छोटंसं, ती टाकतो। ती ॲक्च्युली भांबुर्डी आम्हाला भेटली नाही। मग भांबुर्डीच्या ऐवजी मी केळीची पानं घेणार आहे। ती केळीची पानं तोडतो आणि नंतर दाखवतो तुम्हाला ही पोपटी कशी बनवली जाते। मित्रांनो, ही केळीची झाडं आहेत इथे। या केळीच्या झाडांची मी पानं तोडून घेतो। अशा प्रकारे 4-5 पानं मी घेतो तोडून, जेणेकरून ती मटकी पूर्ण भरेल। तर एवढी मी केळीची पानं तोडून घेतली आहे। आई केळीच्या पानामागे लपते बघा केळीच्या पानामागे लपते आहे संपदा। चला, आज आपलं खूप भन्नाट प्लॅनिंग आहे, पोपटी बनवायचं आहे। ही एक इकडे आहे बघा, पोपटी भले आवाज वास गेला वाटता पोपटीचा लगेच। ए चला, तुम्ही पण चला पोपटी बनवायला चला। ए चल, हे बघ, हे पण आहे इकडे पण आहे। मित्रांनो, मी जी तुम्हाला भांबुर्डी बोलत होतो ही बघा भांबुर्डी, ही अशा प्रकारची भांबुर्डी असते। ही भांबुर्डी जर त्या मटक्यामध्ये आपण टाकलो ना, तर त्याचा सुगंध जो चिकनला आणि आपण जे पदार्थ टाकू त्याच्यामध्ये त्या मटक्यामध्ये, तर ह्या पानाचा सुगंध खूप चांगला येतो। कुठे असतील तर मी शोधून ते पत्ते बघतो, ती भांबुर्डी पण टाकता येईल आपल्याला। मुंबईच्या ठिकाणी मिळणं मुश्किल आहे भांबुर्डी, गावच्या ठिकाणी मित्रांनो भरपूर भेटतात। ही भांबुर्डी सड्यावरती गावाला सड्यावरती भरपूर भेटतात आणि हे भांबुर्डी हे सशे भरपूर खातात, भांबुर्डीचा पाला। इकडे कुठे भेटते तेवढी मुश्किल आहे, बघूया प्रयत्न करून। एक तर भेटलाय पत्ता, अजून कुठे भेटला तर भेटला। मित्रांनो, भरपूर प्रयत्न केला भांबुर्डी शोधण्याचा, पण कुठे मला भेटली नाही। फक्त हा एकच पत्ता सापडला आहे भांबुर्डीचा बघा। ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्याकडे केळीचे पानं तर आहेतच। केळीच्या पानावरती आपण सर्व हे पोपटीचा प्रकार करूया। मित्रांनो, सर्वप्रथम पोपटी बनवण्यासाठी मेन वस्तू लागते ती म्हणजे हे मटकं। हे मी मटकं आणलं आहे, जे आपण दहीहंडीला वगैरे वापरतो तेच मटकं आहे। एवढं मोठं आहे, त्याच्यापेक्षा मोठं पण मटकं तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, मी चिकन इथे आणून ठेवलं आहे। चिकनला मसाला वगैरे सर्व लावून ठेवला आहे। मसाल्यामध्ये जास्त काय नाही टाकलं आहे, फक्त अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे, गरम मसाला टाकला आहे, तिखट टाकलं आहे, हळद टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे। आणि हे अर्धा एक तासभर मी ठेवणार आहे। आणि त्याच्याबरोबर मित्रांनो, ह्या शेंगा पण आणल्या आहेत मी बाजारातून, ज्याला आपण पावटे बोलतो। पावट्याच्या शेंगा पण आहेत, ह्या पण त्या मटक्यामध्ये आपण टाकणार आहोत। आणि थोडे हे पण आणलेत, ह्याला काय बोलतात,
मटार मटार या मटार पण आणले आहेत हे बघा. हे मटार पण त्याच्यामध्ये टाकणार आहे. याला धुण्या बिण्याची काही धुवायची काही गरज नाही, डायरेक्ट आपण त्या मटक्यामध्ये टाकू शकतो असेच. आणि चिकन टाकते वेळी मित्रांनो या पुढची रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवतो, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि या व्हिडिओमध्ये अजून काय काय धमाल येणार आहे हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो जर कोण तुम्ही नवीन हा व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब मात्र जरूर करा. क्या बात है मित्रांनो, जी भांबुडीची पानं मी शोधत होतो ही बघा, ती भांबुडी इथे भरपूर आहेत. ही बघा, ही बघा भांबुडी भरपूर आहेत. भांबुडीची पानं इकडे झाडं, ती घेतो सर्व झाडं बऱ्यापैकी भेटली आहेत. जे मला जी पाहिजे होतं ते भेटलं. या आता खरी मजा येणार आहे, बघू शकता मित्रांनो. ॲक्च्युली भांबुडीची पानं ही पानं जर टाकली ना त्या मटकीमध्ये, या पानांचा जो सुगंध येतो ना, प्रत्येक जो आपण पदार्थ त्याच्यामध्ये टाकू, जर चिकन असेल किंवा शेंगा असतील, ह्याचा सुगंध त्या चिकनला आणि त्या शेंगांना वगैरे जातो. त्यामुळे अजून त्याची जी चव आहे ना, त्या चवीमध्ये खूप फरक पडतो. खायला एकदम खूप स्वादिष्ट आणि चमचमीत एकदम असतं ते. तर दाखवतो तुम्हाला पुढची रेसिपी, व्हिडिओ नक्की पूर्ण बघत राहा. तर मित्र हो, ही भांबुडीची ते पानं, ही केळीची पानं इथे सगळी मी जमा करून ठेवले आहे. आता मला जमा करायचे आहे ते जाळ करण्यासाठी लाकडं, पालापाचोळ्या जमा करून ठेवतो, जेणेकरून त्या पाल्यापाचोळ्यामध्ये ती मटकी पूर्णपणे जळून जाईल. ते आहेत लाकडं दिसत आहेत, परंतु ही लाकडं काकांनी जमा करून ठेवली आहेत. जर काकांना समजलं लाकडं घेतली तर काका मला टाकतील वाकडं करून, त्यामुळे मी दुसरीकडे जाऊन लाकडं शोधतो. काय करते त्याला चावला हा? मग चावत नाही ते, हे बघ मस्त आहेत. काय रे आहे मस्त आहे ना, छान आहेत बघा. एवढी शोधण्याची काही गरज नाही मित्रांनो. हे बघा इथे दिसत आहे सर्व, हे आपण जाळण्यासाठी वापर करू शकतो. हे नारळाच्या साली आहेत, हे आपण जाळण्यासाठी घेऊ शकतो, म्हणजे जाळ आपला चांगल्या प्रकारे होईल. डुकर बिकर आहे की काय? हा बॉल गेलो हा, आलं सिद्धू घुसलो आतमध्ये हा झाडीत. भेटलो तो बी बघ पडेल ते. अरे असं कर नसतं ताप नरम त्याच्यात धर ना. बी पडली तर काढावं. थोडं लिंबू मारून घेऊया. हे बी पडली, दोन पडले त्या बाजूला पण आहे. चालेल, तर नंतर दिसणार नाही. दिसणार नाही, कडवट लागेल. काय नाही, जरा कडू पण चालतं तिकडे बरोबर. आता चिकन वरती लिंबू मारून घेतो. चिकन वरती चांगला लिंबू मारूया. मंग्या पिळून घेतोय लिंबू पूर्ण, काय ठेवू नको त्याच्या आतमध्ये. झालं थोडं ते लिंबू आतमध्ये लागण्यासाठी फिरवून घेऊया एकदा. रात्र झाली तरी कावळे ओरडत आहेत. नाही नाही तुमचं नाही, कोंबडीचं आहे. निघेल हे अजून निघेल, ताकद काढला. मी पिळून झालेलं आहे. याला तोडू काय रे की राहू दे असं? एकदा फिरव. कोण देते ठेवतो. हे झालं आहे. आता आपण
या केळीच्या पानामध्ये त्याच्यातले पीस घेऊन बांधूया, मोठले बांधून ठेवूया. असे 2-2, 3-3 घेऊया. जास्त नको ना मागे, 2-2, 3-3 घेऊया ना. असे 2-2, 3-3 घेऊन ह्याचे तो सुका हात आहे ना, एक सुका हातवाला कोणतरी आहे ना पुढे, मोठल्या बांधणार ते माझ्या ना पूर्ण पाठीमागे राहील. मोठले बांधूया. रात्रीचे 8 वाजले आहेत तरी झाडावर बघा कावळे किती जोरजोरात ओरडत आहेत. त्यांना असं वाटतं की आपल्यापैकीच कोणाला तरी कापलं आहे. पण मित्रांनो, काही चिंता करू नका, आम्ही चिकनच आणलेलं आहे. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे हे केळीच्या पानामध्ये आपण काहीतरी बनव घ्या थोडंसं. मोठले बनवून घेऊया. बनवतो. त्याची पिल्लं जरा आम्हाला त्रास देत आहेत मध्ये मध्ये, ते पण इन्व्हॉल्व होत आहेत वस्तीमध्ये मदत करायला. ते बघा तिथे चढतात पानावर. थांब नाही, तसं नाही, थांब. आवाज तिथेच येते. आता आलो मी आवाज सगळीकडे लाव. खाली मेन लाव खाली तळात चांगली तळात असे चांगली बारकी बारकी तुकडे करून लावलं असं तरी झालं. धुतलंय मोठं, तसं काही टेन्शन नाही. गरम केला ना फिरलं असतं निचडा बांधला असत ना तरी पण ती आली असती. पुड्याची वगैरे लय भारी. पानं भरपूर झाली. झालं ना. आता काय करूया, हे चिकन ह्याच्यावरती टाकूया. हा, चिकन टाकून त्याच्यावरती पानं परत टाकूया. असं करूया. आपल्याकडे जेवढं आहे पसरवतो खाली. खाली पसरवलं पाहिजे. सगळे असं पसरून टाक. पावटी धुतली आहे ना. धुतली, धुवायची कशा, ही जळून जाणार. थोडी टाक, असं नको टाकू. तर लावणार आहे. हां, आता हे टाकायचं. चिकन टाकतो. हुरडा धुतलास का? काय? हा धुतलाय ना. हां, अंडा काय वास हे काय काय बोलला? हे काय बोलला काय का हुरडा? हुंडा. हां? कोण हुंडा? हे हुरडा हुरडा मडका. हुरडा हुरडा, हे हुंडा. हुरडा. बरोबर. अंडी का? अंडी वर लागली. अंडी वर लागली. अंडी शिजली पाहिजे. शिजलेत ना? शिजून अंडी? नाही नाही नाही, अशीच टाकतो. हिला मी विचारलं अंडी पान कशाला टाकतो आता? नाही, थर थर करायला लागते. थर करायला लागतो. हा. पानं असली तरी चालतील. हा, बारकी बारकी पण चालते. मक्का पुरून टाकूया नंतर. बघा ना, आलं तर मला तर झालं हे का? टाक पाहिजे बाजू. साईडला लावा. बाहेर वर तुकडं असले ना ते आलं म्हणजे साईडलाच पूर्ण भरलेलं पाहिजे. ठीक आहे. सेमी खेळून बघ. हे टाकू याच्या खाली. बदल ना तेवढं आपण हेडे ना मटण टाकू थोडे. थोडं टाक. भांबरूड ना? ए, बाई, थोडं भांबरूड पण टाकूया. टाक. टाकू टाकूया.
कोपऱ्याला तर आपल्याला 4 आहे बघ, अजून 4 थर आहेत तिथे आपले. ते थोडं जास्त नाही तर भरून जाईल सगळं. एक डाळ टाक. आहे ना अजून. आता काय टाकूया, हे टाकूया मोठले टाकूया की हे चिकन टाकूया? मडक्यात जागाच नाही. मडक्यात जागाच नाही. नंतर फोडूया आहे झो मटका. अरे आणूया. आपण मोठा नंतर घेऊन येऊ. याचा पाणी पियायचं. माझ्या काय नंबर पण लागत नाही. आता हे टाकू, परत पान टाकू. हे पान जरा मग हा हे टाकू. हे छोटे टाक. अंडी टाक. अंडी ती अंडी धुवायला लागते. हे बघ पाणी आणलंय बघ. अंडी त्या गॅपमध्ये टाक. अंडी हे फुटलेलं आहे. चालेल, त्याला काय हरकत अरे नको सगळे त्याच्यात हे होणार. नाही ना मग काय नाही होणार. नाही हे नाही फुटलेलं आहे. काय नाही वापेन काय नाही होणार. वाफेने नाही होत. खाली आतमध्ये कोपऱ्यात टाक. नाही रे, नाही बॉल करतात. बॉईल नाही असं तर म्हणून मी विचारलं पहिलं. असेच टाकतात. अशी टाकतात बॉल नाही, नाही. हे फुटलेलं आहे. हे बघ. हा, आपण जाऊ ते दे. जाऊन अरे दाखवून दे सापच फुटले ना. ते फेकून दे. आता ह्याच्यावर चिकन मार. ते तसं नाही, त्याच्यात पुष्कळ टाक. अरे पुष्कळ ठेव. दाबून याच्यात नको नवाळे. याच्यात हे आहे काय ते. गाय ए मामा थांब ना, अंड फेकूया कशाला? काय याच्यात टाक हे अंड. नको, हे नको, मिक्स कर. हे नको. पुशीला वास बघ पहिला कसा आहे. या पुष्या बेकार असतात. दाबल्याचं कुठं झालं. आता नवळे आता हे चिकन टाकून चिकन पॅक टाक. करून हा. टाकतो. टाकूया थांब. हे अजून झालेच ना. बांबुर्डा. हुरडा नाही रे, बांबुर्डा. भांबरोडा अच्छा काय. ते 2 पानं टाक. चिकन पण आहे अजून ना. खाली काय भरलं एवढा. काहीच नाही भरलेलं, पानच लावलेलं. मटका छोटा झाला. विचार मोठं घ्या बरं का. झाडे पत्रे आधी रागून दे ना. ते चिकन मग राहून आलं. चिकन अंडी फुटते ते काय नाही दाबल्यावर. हा फुटू दे. घे मसाला टाक तिच्यात. बांबुर्ड्याचा वास आहे ना. राहू देत पानं मटक्याला बांधायला वरती. 6 बॉल 17 टीम आहे आमची. आमचे 6 19 गेली दिला ना. दिला मग. आमचं दिलं ना. मटर नाही टाकलं ना. मटण. 6 बॉल 17 दिला. मग याला राहण्याचा ओरडा कोण होता. हो ढुला होता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे पूर्ण मटका आता भरून घेतलो आणि हे हे जरी पाहिजे ना. भांबुर्ड्याची पानं सगळी आपण वरती टाकूया. बरीच पानं भेटली. मुंबईच्या ठिकाणी कुठे भेटत नाही. परंतु तर मित्रांनो पूर्णपणे ती मटकी जे आपण चिकन आणलं होतं आणल्या होत्या तर सर्व आपण याच्यामध्ये टाकलं आहे. पूर्ण भरलंय. पावट्याच्या शेंगा वगैरे सगळं भरलंय. मटका आता पूर्ण रेडी झालाय. आता शेवटची स्टेप बाकी राहिली आहे. विकास आरेकर पूर्ण करतात. दत्तू भाऊ उर्फ दत्तू भाऊ बांधून घेतोय. कापून लाव. अरे बघ काढलं. अजून एक लागेल. ते नको अजून पान लागेल. हेर पाना हा फाटणं ती पानं. हवा आली नाही पाहिजे बाहेर. समजलं ना. नाही हे बांध. हवा बाहेर आली की कसं ते आतमध्ये शिजत नाही ना. आता या मटक्याला पूर्णपणे असं बांधून घेऊया घट्ट. काहीतरी सुतळ बितळ पाहिजे होते. फाटू नको पान. अरे म्हणून सांगतो गरम करून बांधा तर तुम्ही ऐकत नाही. अजून एक पण बांधा. गोल गोल फिरत खेळ. हो बांधायला होतं. खाली वळलं असतं. नाही ना. येतो पण तिकडे चांगलं आहे त्याच्यावर. केळीची पानं किती काढ लागतील. काय जास्त लागतात पाणी माहिती. ऍक्च्युली कुड्याची पानं पाहिजे ते. कुड्याची आतमध्ये हे मोठे बांधायला कुड्याची पानं चांगली. ए विकास थांब देतो अजून एक पण घालून. याच्यावरती एक मित्रांनो आपल्याला कुड्याची पानं असते तर मोठले चांगले बनले असते. परंतु इकडे कुड्याची झाडं कुठे नाहीत. कुड्याची पानं मिळणं मध्ये दाबतस ना म्हणून फाटतं. मुश्किल आहे. आपण केळीच्या पाण्यावरतीच हे सर्व भागूया.
तर मटकी आमची बांधून तयार झाली आहे. साईडने आता पाठवून दे. मस्तपैकी आग पेटवूया आणि आगीमध्ये ही मटकी पूर्णपणे माझं नाही लागलं. जाळून टाकूया. नाही एवढं नाही होत. हवा नाही भरायला पाहिजे ना म्हणून. नाही येणार ना, कशी नाही हे, चोनला ना इंडिया चोनला ना चांगलं इंडियाचे 2 इकडे आहे ना. मग आला दूर घेऊ जाते. सिरीज जिंकली ना बस झालं. तिकडून आणूया जरा. चला एक बॅटरी घेऊन काय नाही माझा हात धुतले. तर मित्रांनो, जाळण्याच्या पूर्वी ह्या मटक्याला ना, ही मटकं असं आहे, ह्या पोझिशनमध्ये आहे. तर आपल्याला हे उलटं ठेवायचं आहे असं. हे मटकं ठेवून झाल्याच्या नंतर साईडने ही आपण एवढी सांगतात. आणूया. सोडणं हे लावूया. सोडणं वगैरे लावूया. भरपूर लागणार कारण जाळ चांगला झाला पाहिजे. फायनली आम्ही आग पेटवली. आता आग लावली आहे. आता बघूया. भरपूर आपल्याला पातेली वगैरे ते लाकडं वगैरे, सुकी लाकडं वगैरे टाकायला लागतील कारण मटकं चांगलं भाजलं पाहिजे. तेलाचा डब्बा जरी हा एक पोपट आहे. हा एक इकडे पोपट आहे. हा एक इकडे मोठा पोपट आहे. हा एक छोटा पोपट आहे. हा एक इकडे पोपट आहे. हे सगळे पोपटी लावायला. हा एक इकडे पोपट आहे. एकदम जाडजूड पोपट आहे. पोपट भाजलेला आहे खाऊन घेऊन. मज्जा येते. तर आपण फक्त वाट बघायची आहे आपलं मटकं भाजून केव्हा बाहेर निघतंय. मित्रांनो, चांगल्यापैकी ते जाळ पेटतोय. आपलं मटकं आतमध्ये आहे, भाजतंय आणि हळूहळू आपलं मटक्यामधलं जे चिकन असेल ते पण आता त्या वाफेने, त्या आगीच्या शेकेने शिजत असेल आतमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा, दाखवतो तुम्हाला नंतर मटक्यातील सर्व चिकन बाहेर काढून कशा प्रकारे हे शिजलंय. निघाला नाही ना. उभा कर मटका उभा कर. पाणी सुटल्यामधलं शिजलं बाहेर येतो काढून गरम बाहेर. 2 ठिकाणी पकडायचं. 1 मिनिट आता पकड. पकड भेटतो बरोबर. त्याच्यावर ठेव. थांब ना, हे बघ ना, हे घे ना. अरे मटका दोन्ही साईडला पकडतो वर. हा तू पण तिकडे पत्रा पकड. चला आता हे मटका आम्ही काढलेला आहे फायनली. एक नंबर सुगंध येतोय. कपडा कुठे आहे? आम्ही आता हे काढलेलं आहे पूर्णपणे. मित्रांनो, हे मटकं जळालं आहे आणि आतमधला जे चिकन जे शिजलंय ना, त्या चिकनचा एकदम सुगंध एकदम जबरदस्त येतोय. सगळीकडे सुगंध दरवळलाय. थोड्या वेळात थोडं थंड होऊ दे, नंतर आपण त्या मटक्याला ओपन करूया. 2 आहेत पत्त्या. 2 आहे वाटतं. नाही तुम्ही या. हा या. मित्रांनो, आता आम्ही ही मटकी सोडतोय. बघूया
खूप सगळे सगळे लहान पोरं पण बघायला आतमधलं चिकन कसं शिजलंय ना ते सगळे एकदम आतुरतेने वाट बघताय. म्हणजेच बघा आता तुम्ही तर चला बघूया आपण. पूर्णपणे भाजलेलं आहे. हे बघा काढतायत काका चिकन. हे युट्यूबवर दुसरा रिपोर्टर. हे बघा झाले चिकन तयार होते. काढ. शेंगांचा वास येतोय ना. शेंगांचा वास एकदम फर्स्ट क्लास येतोय त्याच्यावरती ना. म्हणजे येणार ना सगळं बाहेर. मटक्याला तोडूया काय तर तोडून टाकूया मटक्याला काय काढणार आहे. नाही पडणार ह्याच्यातच पडणार आहे ना. तसं नाही एका साईडून ना असं तोडूया मटक्याला एका साईडून म्हणजे काढायला बरोबर पडेल. आता हे असं करायला गेलो ना आपण तर सरळ पडणार नाही ते कारण मोठले आहेत ना आतमध्ये मोठले आहेत ना. एका साईडून तोडूया. आपण तोडतोय मोठली आता आतमध्ये मोठे मोठले टाकलेले आहेत बांधून ते बाहेर येणार नाही म्हणून आम्ही मटक्याला तोडतो. हे बघा हे कोकणी देखील तोडतात. तुटतं अर्धा आता त्याचा अर्ध निघालाय आणि चिकन झालाय. मित्रांनो बघू शकता या शेंगा टाकल्या. या शेंगा कशा शिजल्यात बघा आतमध्ये. चांगली व्हिडिओ काढ. आणि ही मटकी चिकन आहे. आणि तुम्ही पण ट्राय करा. तुम्ही पण ट्राय करा. बघू शकता हे चिकन आहे. चिकनचे पीस आहेत. अंडी आहेत. एक सेकंड अंडी कशाला टाकलेली. अंडी कशाला टाकलेली. बोललो असं तुला काका या अंडी कशाला टाकलेली ना. चिकन साईडला काढ. त्याला मटका फोडून काय टाकला. फोडलेला आली नसते ते बाहेर. हे बांधून मोठले बांधलेले होते ना कुर्ल्यांचे त्याच्यामुळे बांधलेलं आहे. हे पतळत की हे पतळत हे मोठले बोललेले काय ते आम्ही बोल पुढे बोल चिकन आलाय. आणि काय का मला एक द्या बघूया. दात घालीन तुझ्या हावरो. सगळी खाणारच आहे ना. सगळ्यांना देणार. काढल्यावर सर्व खाणार. काढूया. आणि पुढचा बोल काय नमस्कार काढताय. कलेजीचं पण आहे. तिकडे बघ तिकडे बाबूराव हे बनवतोय चिकन. हा 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 सगळे मोठे चिकन एकदम अतिउत्तम एकदम भाजलंय. जबरदस्त. हे तर पागल मस्त पण कोणाचा पण खाली वाकून नसते ना करू. आणि कलेजी बाई कलेजी बाई अरे बोल मेला काढतो मी पटापट मी असं तुला देणार नाही मी. तुला देणार नाही बोललोच नाही तर सांग मी विकासाने बनवला ना आधी परत तुम्ही पण बनवा. असं विकासाने बनवला नाही आणि याच्यात सगळ्यांनी मदत केली आहे. सगळ्यांना थँक्यू. मला आणि तुम्ही पण हा येतोय मी काढते नाही येतोय. याच्यात अंडे पण टाकले. अंडे पण याच्यात टाकले. एक कोकणी देखील
चांगला आला. मस्त लागलं. इथे विकास दादाची टीम हारली आणि इकडे चिकन बनवतोय. तुझे पप्पा पण आले. झालं मस्त. फक्त एवढाच वरती दग जास्त लागला. बघू शकता वरती झाला ना कलेजी टाकली होती जास्त लागलं. मटका मोठा असता ना ही बघा कसं शिजून आली बघा याच्यामध्ये. खालतो जाळा ना खालतो ते का पानं कमी पडली. हे बघा कलेजी टाकले. हा बेटा कधी घेतलास? किती वर्ष झाली? एक नंबर शिजला. दुसरं चिकन पण बनतंय. दुसरं चिकन हे तू बस रे. नाही आपण कोकणी देखील ही अंडी टाकली होती कच्ची अंडी. कच्ची अंडी पण बघा कशी आता शिजली आहे. त्याच्यातून पिल्लू बाहेर येणार. आतमध्ये बघू शकता एक सोडलेला अंडा पिल्लू आहे. बाहेर येणार. अशा प्रकारे चांगली ती शिजतात आतमध्ये त्या मटक्यामध्ये. याला आपण सोडूया. कैसे बोला गेलो नाही ना हा करा रे. दिवसला पाहिजे गेलो नाही ना काका थंड होऊ दे. तडमोडूया. जाऊया. ए यशू बोलला तर या मामा